तर मला तुम्हाला एक स्टोरी सांगायची आहे, बट ती इथे नाही, बाहेर जाऊन. सो तुम्हाला पण माझ्यासोबत सायकलिंगला यावं लागेल, ऑप्शन नाही. तर आजची स्टोरी एका सुंदर सनराईजबद्दल आहे, जिथे की आम्ही लास्ट संडेला गेलेलो. आणि माझं तरी पर्सनल असं मत आहे की जर तुम्हाला एखाद्या लोकेशन किंवा एखाद्या ठिकाणाची जर सुंदरता अनुभवायची असेल ना, तर ती फोटोज आणि व्हिडिओजपेक्षा ना तिथे जाऊन अनुभवली पाहिजे. सो आम्ही तेच केलं. आम्ही गेलो त्या ठिकाणी आणि पुढे असे व्हिडिओज काढले. काय रे, ग्लव्स वगैरे पण आणलेत का? एवढी सेफ्टी? काश्मीर को निघले का आपण? ती कंपनी आहे. अच्छा, चल आपला होऊन जाईल. तसं पण चार्जिंग तर, कॅमेरा तर चार्ज आहे, फोन पण चार्ज आहे. तर आम्ही ही सगळी तयारी करून चाललो आहे बारवी डॅमला सनराईज बघायला. तर आजची जी लोकेशन आहे ती पारसला पण माहिती नव्हती आणि मला पण माहिती नव्हती. ती फक्त एका व्यक्तीला माहिती होती, तो म्हणजे आर्यन. आर्यन, लेट्स गो. गुड मॉर्निंग. लेट्स गो गाइस. हे लोकेशन आमच्या इतक्या जवळ असून, म्हणजे लगभग वांगणीपासून 22 ते 24 किलोमीटर लांब आणि बदलापूरपासून असेल 14 ते 15 किलोमीटर लांब. सो इतक्या जवळ असून पण आम्हाला या लोकेशनबद्दल भनक पण नाही, काही आयडिया पण नाही. सो थँक्स टू आर्यन, ज्याने की आम्हाला या लोकेशनवर नेलं. त्यामुळे आम्हाला इतका सुंदर असा सनराईज बघायला भेटला. सो रिअली थँक्स टू आर्यन. चलो आर्यन, लेट्स गो. हो ना, इथे पण सीन सही आहे. हो ना, सही वाटतंय. आई जाम मजा येणार आहे. OMG, आई शपथ, क्या व्यू है यार भाई. काय भाई OMG. हां, जेव्हा आम्ही लोकेशनवर पोचलो ना, तेव्हा आमच्या सर्वात पहिले तोंडात हाच शब्द आला की OMG, बिकॉज ते लोकेशन खरंच खूप सुंदर होतं. सो आता जास्त बडबड करण्यात वेळ नाही घालवत. काही सिनेमॅटिक शॉट काढलेत, काही व्हिडिओज काढलेत, तर ते तुम्ही बघा.
बघितलं आहेत का भारी लोकेशन कधी? आम्हाला फॉलो करा, असे लोकेशन कंटिन्यूस येतच राहणार आहे. सो फॉलो गाईज, फॉलो. काय बोलतो भाई? फर्स्ट टाइम बघितलं रे असा प्रॉपर सनराईज आहे की ते सगळं मस्त बाजूला डोंगर आहे, हिरवं वातावरण आहे, एकदम हिरवं झाडं वगैरे आणि मधून सूर्य येतोय मस्त असा एकदम परफेक्टली. सो थँक्स टू मिस्टर आर्यन. Just say thanks to nature and say thanks to God. Nothing else. सही आहे. पण आर्यन सोबत म्हणजे आमच्या सोबत अजून पण मुलं येणार होती जे की एकदम बोलतात ना की सागर दादा आम्ही काय पण करून 5 वाजता उठणार आहे, अख्खी रात्र झोपणार नाही, आम्ही येणार म्हणजे येणार. त्यातला मिस्टर आमचा एक यश आहे जो की बोललेला की मी काय पण करून येणार, पण तो आला नाही, कॅन्सल झाला. आता काय माहिती उठलाच नाही, तो सकाळपासून कॉल करतोय काय उचलतच नाही, झोपला असेल. बट यश तू खूप सही क्लायमेट मिस केलं आहे, सही एकदम भारी सनराईज मिस केला, बाकी काहीच नाही बोलू शकत तुला. आणि खूप दिवसानंतर असं मी कॅमेरासमोर बोलतो आहे आणि खूप दिवसापासून माझं चाललेलं की व्लॉग स्टार्ट करू परत. बट आजचा जो दिवस आहे ना एकदम परफेक्ट आहे परत स्टार्ट करण्यासाठी. ॲक्च्युली सीन काय माहिती आहे का, सनराईज हा परफेक्ट आहे कोणत्या पण गोष्टीची सुरुवात करायला. सो आता मी विचार केला की कंटिन्यू व्लॉग वगैरे टाकत जाईन आणि आमची सनराईजपासून सुरुवात होते ना, सो लकी ठरेल आम्हाला. पॅकअप करतोय आम्ही आणि आता किती वाजले रे? 8 वाजले असतील. 8 वाजलेत. आता आपण किती वाजता आलेलो इथे? लगभग 7 आलेलो. 7 वाजता आलेलो. 7 पावणे 7ला. आता मस्तपैकी एक चाय पिऊ आणि कळते घर पे. आर्यननी परफेक्ट 5 वाजता फोन केलेला, 5:10ला वगैरे. मी 5:30चा अलार्म लावलेला. भाई आपल्यापेक्षा जास्त तर आर्यनच एक्सायटेड होता. मला असं वाटलेलं की मला असं डाऊट होता की आर्यन येईल का नाही, कारण की मी जास्त करून व्हिडिओ नाही बघितले ना त्याच्याशी. फिरायला कुठे पण पार्टी मग एवढा इंटरेस्ट नसेल. मला होतं की आर्यन येईल का नाही एवढ्या सकाळी, पण त्याचाच पहिला कॉल आला रे, भारी वाटलं. मग त्याच्यानंतर बोललो आता कोण ऑर्गनायझर तोच पाहिजे. ज्यांनी प्लॅन केलाय ना, ज्याला लोकेशन माहिती तो येतोय ना, तर जायचं म्हणजे जायचं. तर आता आपण एक काम करू, इकडचं झालं आपलं काम आणि एक नंबर लोकेशन आहे. बाकी आता चहा वगैरे पिऊ आणि घरी जाऊ. प्रॉपर लोकेशनचा गाईड वगैरे दिला नाही आम्ही, कारण की लोकेशन सिक्रेट आहे. जास्त करून लोकांना माहिती असेल लोकेशन, बट आम्ही आता लोकेशन रिव्हील वगैरे नाही करणार. उगाच घाण झाल्यावरती पब्लिकने येऊन घाण केली तर समजा चुकून आमचा व्हिडिओ व्हायरल झाला, पब्लिकने येऊन घाण केली तर शिवाय आम्हाला पडणार. सो आम्ही आता जाऊ हिडन लोकेशनवरती, बट आम्ही लोकेशन काय बोलतात त्याला रिव्हील नाही नाही करणार.